शेगावचे योगी श्री गजानन महाराज. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शेगाव नावाचे एक शांत आणि सुंदर गाव होते. माघ महिन्यातील वद्य सप्तमीचा तो दिवस होता. सूर्य नुकताच वर येत होता आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. याच दिवशी शेगावच्या नशिबात एक मोठी आणि दैवी घटना घडणार होती. गावातील श्रीमंत सावकार बंकटलाल आणि त्यांचे मित्र दामोदर एका समारंभासाठी निघाले होते. चालता चालता बंकटलाल यांचे लक्ष अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कचराकुंडीजवळ गेले. तिथे एक अतिशय तेजस्वी पुरुष बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून बंकटलाल जागीच थांबले. तो पुरुष दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री गजानन महाराज होते. त्यांनी अंगावर साधे कपडेही घातले नव्हते, तरीही त्यांच्याकडून विलक्षण शांतता ओसंडून वाहत होती. ते जमिनीवर पडलेल्या उष्ट्या पत्रावळींवरील अन्नाचे कण वेचून मोठ्या आनंदाने खात होते. त्यांच्यासाठी ते साधे अन्न नसून जणू अमृतच होते. बंकटलाल यांना हे पाहून खूप नवल वाटले. त्यांनी विचार केला, इतका तेजस्वी माणूस उष्टे अन्न का खात असेल? त्यांना त्या पुरुषाबद्दल ओढ वाटू लागली. ते महाराजांच्या जवळ गेले. महाराजांच्या डोळ्यांत पाहताच बंकटलाल यांना समजले की हा कोणी साधा माणूस नसून एक महान सिद्ध पुरुष आहे. दामोदर धावत बंकटलाल यांच्याकडे आले. त्यांनी विचारले, बंकटलाल, तू इथे का थांबला आहेस? आपल्याला उशीर होत आहे. बंकटलाल म्हणाले, दामोदर, बघ तर खरे, या पुरुषाच्या चेहऱ्यावर किती शांती आहे. हे नक्कीच कोणीतरी थोर संत आहेत. आपण त्यांना असे उष्टे अन्न खाऊ देऊ नये. बंकटलाल धावत घरी गेले आणि तिथून ताटात गरम गरम पदार्थ घेऊन आले. त्यांनी ते ताट महाराजांसमोर ठेवले. महाराज हसले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने ते अन्न ग्रहण केले. महाराजांचे जेवण झाल्यावर त्यांना तहान लागली. त्यांनी जवळच असलेल्या गुरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदाकडे पाहिले. महाराज त्या हौदापाशी गेले आणि तिथलेच पाणी पिऊ लागले. हे पाहून दामोदर ओरडले, अहो महाराज, हे पाणी अस्वच्छ आहे. थांबा, आम्ही तुमच्यासाठी स्वच्छ पाणी आणतो. पण महाराजांनी त्यांच्याकडे पाहून एक मोठे तत्वज्ञान सांगितले, जे ऐकून दोन्ही मित्र थक्क झाले. महाराज म्हणाले, पाणी हे शेवटी पाणीच असते. मग ते सोन्याच्या कळसातले असो किंवा गुरांच्या हौदातले. आत्म्याला न भूक असते न तहान. सगळीकडे तोच एक परमेश्वर भरलेला आहे. स्वच्छ आणि अस्वच्छ हा भेद फक्त आपल्या मनात असतो. महाराजांचे हे शब्द ऐकून बंकटलाल आणि दामोदर यांना ज्ञानाचा प्रकाश मिळाला. बंकटलाल यांनी महाराजांचे पाय धरले. त्यांना कळून चुकले की हे गजानन महाराज त्यांच्या गावाला आशीर्वाद देण्यासाठीच प्रगट झाले आहेत. महाराजांनी बंकटलाल यांच्या पाठीवर हात ठेवला. त्या स्पर्शाने बंकटलाल यांना एक वेगळाच आनंद आणि शक्ती जाणवली. शेगावात चैतन्य पसरले होते. अशा प्रकारे माघवद्य सप्तमीला श्री गजानन महाराजांचे शेगावात प्रकटीकरण झाले. त्यांनी सर्वांना साधेपणाने जगण्याचा आणि भेदभावापलीकडे पाहण्याचा संदेश दिला. आजही शेगावात महाराजांच्या नावाचा जय जयकार ऐकू येतो. गणगण गणात बोते.